जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची कळ तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया शब्दांचे इमान अक्षरांचे रान शब्दांचे इमान अक्षरांचे रान अभंगाचे पान तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया वेदणारे मूळ आशयाचे कूळ वेदना रामकृष्ण हरी. मी सौ रोहिणी दत्तात्रय पारखी, राहणार मान, तालुका मुळशी. मी दिनांक 26 सप्टेंबर 2025ला नवरात्रीमध्ये ललिता पंचमी या दिवशी गाथा लिखाण प्रारंभ केला व अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 19 एप्रिल 2026ला गाथा लिखाण पूर्ण केले. मला खूप छान वाटतंय की माझा आज वाढदिवस आहे. हस्तलिखित गाथा लिहित असताना खूप छान आणि प्रसन्न वाटत होते. जीवन सार्थकी झाल्याचे मनाला समाधान वाटले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी खूप छान असे अभंग लिहिले आहेत. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे माणसाचे काळे चाले. माणसाने सतत मुखात हरिनाम घेतले पाहिजे आणि चांगले कर्म केले पाहिजे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन अभंग गाथेचे लिखाण करण्याचे मला भाग्य लाभले. हे सर्व श्रेय वारकरी प्रस्थान त्रयी समिती आणि आदरणीय हरिभक्त शेखर महाराज जांभूळकर यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी हा छान उपक्रम राबवला. विनायक दादा पाटील यांचे पण आभार मानते की ते छान सहकार्य करतात. देवाची भक्ती म्हणजे काय? स्वतःला सुधारणे आणि जगाचे भले करणे, दुसऱ्यांचे दुःख दूर करणे आणि दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख मानणे. झालेली सेवा विठू माऊली चरणी समर्पित करते. जय जय रामकृष्ण हरी. अक्षरांचे रान अभंगाचे पान